आपल्या सर्वांचा माइंडसेट झालं आहे ते आपल्या मुलांनी फक्त सक्सीड व्हायचं, ते फेल होऊच शकत नाही. यू आर द टॉपर इन VIT और नॉट द टॉपर बट यू आर वन ऑफ द टॉप 100 इन VIT बट स्टील NVIDIA डझंट सिलेक्ट यू. जॉब्स तर भरपूर आहे, पण इंडस्ट्रीजला जे स्किल सेट पाहिजे किंवा जो एक मुलांमधला कॉन्टेंट नॉलेज पाहिजे ते कमी आहे. आम्ही सर्वांना म्हणतो की प्रत्येकाला जॉबची अपॉर्च्युनिटी मिळणार. अच्छा. इंडस्ट्री कॅम्पसवरती येणार. ओके. तुम्हाला जॉबच्यासाठी इंटरव्ह्यूला बसवणार, बोलवणार. अच्छा. तुम्ही किती चांगले आहात ते तुम्ही प्रूव्ह करायला पाहिजे. प्रॉब्लेम कम्स ऑन क्वालिटी. एव्हरी कंपनी लाईक अ स्टुडंट वॉन्ट्स द बेस्ट कॉलेज, द कंपनी वॉन्ट्स द बेस्ट स्टुडंट. तर वाटतं की इट इज व्हेरी गुड टू हॅव अ पॅशन. इनफॅक्ट यू शुड परस्यू अ पॅशन. पण फायनली दॅट पॅशन शुड अर्न यू मनी. कोर्स देर आर अ फ्यू थिंग्स वेअर देर आर ॲक्च्युअली नो जॉब्स इन द मार्केट. इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की पहिले 2 वर्ष मुलांनी फक्त बेसिक फाउंडेशन नॉलेजवरतीच कोर्सेस करावे. थर्ड इयरमध्ये आल्यानंतर आणि फोर्थ इयरमध्ये त्यांनी स्किल बेस्ड कोर्सेस जास्त घ्यावे आमच्याकडून, ज्यानं त्यांच्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यूसाठी, पहिल्या जॉबसाठी त्यांना त्याचं एक सुरुवातसाठी त्यांना हेल्प व्हावी. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं बरेच जण म्हणतात. तुम्ही अनेकांकडून हे ऐकलेलं असणार. याच विद्येच्या माहेरघरात ॲडमिशन घेण्यासाठी खूप धावपळ सुरू असते. campusdekho.ai प्लॅटफॉर्मवर गेले 3-4 दिवस खूप सारे फोन येत आहेत आणि आम्हाला म्हणतात आम्हाला पुण्यातच ॲडमिशन हवं आहे. आम्ही त्यांना काही चांगले कॉलेज सिलेक्ट करून देतो. या मुलांची अशी मागणी असते की आम्हाला चांगलं कॉलेज हवं आहे. आपण सहज चांगलं असं बोलून जातो, पण त्याच्या मागे बरेच अर्थ असतात आणि ते रेप्युटेशन टिकवणं हे खूप महत्त्वाचं असतं. 1983 मध्ये पुण्यात एक संस्था स्थापन झाली, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. या संस्थेचे अध्यक्ष आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. campusdekho.ai या प्लॅटफॉर्मवर मी मंजिरी फडणीस माननीय भरतजींचं स्वागत करते. सर नमस्कार. थँक्यू. इट्स अन ऑनर मॅम. थँक्यू. सर, मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं पुण्यात खूप मोठा ओघ असतो. विश्वकर्माची सुरुवात झाली 1983 मध्ये आणि आज 2025 मध्ये स्वायत्त संस्था किंवा एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपर्यंतचा या संस्थेचा प्रवास झालेला आहे. या प्रवासाकडे तुम्ही कसं बघताय? मला वाटतं हे आज 40 वर्षांचा प्रवास जो आमचा झाला आहे, त्यामध्ये खरं तर हे देवाची कृपा आमच्यावरती झाली आहे की आम्ही या एक तर शहरात आहोत. पुण्या शहरात असणं एक भाग्य आहे आणि मला असं खूप वाटतं की पुणे शहरामध्ये असणं याच्यामुळे आम्ही लकी झालो. आणि दुसरं, या 40 वर्षात जे काम आम्ही करू शकलो पुण्यात राहून, हजारो विद्यार्थी आज विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे VIT पुणे किंवा आता नुकतंच आमचं विश्वकर्मा विद्यापीठ जे एस्टॅब्लिश झालं आहे त्यातनं पासआउट होऊन आज जगभरात काम करत आहेत. प्रोफेशनल्स म्हणून, बिझनेस ओनर्स म्हणून, गव्हर्नमेंट ऑफिसर्स म्हणून, त्या सर्वांचं करिअर ग्रोथ आणि त्यांचं आजचं स्टेटस पाहून असं खूप आनंद वाटतो, समाधानी वाटतो की आम्ही या 40 वर्षात VIT आणि VUच्या थ्रू एक इम्पॅक्ट करू शकलो लोकांच्या जीवनांमध्ये. असे भरपूर स्टोरीज आमच्याकडे आहेत जिथं मुलगा जेव्हा आमच्याकडे आला आणि आज जिथं आहे तो म्हणतात ना, इथं असं लाईफ ट्रान्सफॉर्मिंग असं एक दृश्य आमच्यासमोर येत राहतं आणि त्यामध्ये आम्हाला अजून सॅटिस्फॅक्शन आणि अजून मोटिवेशन मिळतं की आम्ही चांगलं काम करत राहूया. अगदीच. सर, हे चांगलं काम अर्थातच सगळ्यांपर्यंत आता पोहोचलेलं आहे. VIT एक रेप्युटेड कॉलेज आहे आणि पुण्यामधल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. तर याच्या VIT मधले असे काय की फॅक्टर्स आहेत की हे रेप्युटेशन टिकवायला किंवा वाढवायला मदत करतात? तर मी परत माझ्या पूर्वीच्या मताकडे जातोय की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं पुणे शहर. मला असं वाटतं आम्ही आपल्या शहराला थोडं कमी क्रेडिट देतो जे जास्त द्यायला पाहिजे. आज इंजिनिअरिंग पहिले तर आपण म्हणतो, तुम्ही मी म्हटलं ती शिष्येचं माहेरघर म्हणून आपलं ब्रँड आहेतच पुण्याचा. त्याच्यामुळे खूप म्हणजे 100-200 वर्षापूर्वीपासून एक नॅशनल लेवलवरती मुलांचा पुण्यामध्ये येण्याचा एक ओढा होता. पुढे जाऊन मला असं वाटतं पर्सनली की ह्युमन टॅलेंट इथे डेव्हलप होत असताना पाहिल्यावर इथे इंडस्ट्रीज आले आणि इंडस्ट्रीजने त्यांचं फॅक्टरीज किंवा IT सेंटर्स किंवा फायनान्शियल सेंटर्स इथं बनवले. कारण इंडस्ट्रीला आपण म्हणायला पाहिजे की बाबा रोड पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पॉवर पाहिजे, एअरपोर्ट पाहिजे, पण सर्वात पहिले ह्युमन टॅलेंट पाहिजे. आणि ते या कंपनीजला समजलं की पुण्यात आहे म्हणून त्यांनी पुण्यात त्यांचे कॅम्पसेस उभे केले.
VITला जे नाव मिळवलं आहे त्यामध्ये आम्ही अशा या इंडस्ट्रीजबरोबर खूप चांगला कनेक्ट ठेवला सुरुवातीपासून. ओके. आम्हाला एक जाणीव खूप पूर्वीपासून होती की आमच्याकडे जे विद्यार्थी येत आहेत अच्छा. त्यांची बेसिक नीड काय आहे एज्युकेशन नंतरची, ओके. आणि मेजरली या सगळ्या विद्यार्थ्यांची बेसिक नीड आहे ती त्यांना इमिजिएटली ग्रॅज्युएशन नंतर जॉब पाहिजे. तर हे जॉब मिळवण्यासाठी एक नेटवर्क बनवला आणि त्या नेटवर्कच्या थ्रू इंडस्ट्रीजमध्ये या मुलांना जॉब लागायला सुरू झालं. अच्छा. आणि आज तरत एवढ्या वर्षात आम्ही अशा एक स्टेटसला पोचलो आहोत, अशा एक लेवलला पोचलो आहोत जिथं आम्ही इंडस्ट्रीजकडे आता जॉबसाठी जातच नाही. इंडस्ट्रीज स्वतःहून जॉबसाठी कॅम्पसवरती येत आहेत. आम्ही इंडस्ट्रीजकडे आज जातो की बाबा आमच्या मुलांना तुम्ही तुमच्या लाईव्ह प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवरती काम करण्याची संधी द्या, तुमच्या कंपनीजमध्ये इंटर्नशिप द्या, तुमच्या एक्सपर्ट्सला आमच्या कॅम्पसवरती येऊन गेस्ट लेक्चर्स किंवा एक्सपर्ट डोमेन टॉपिक्सवरचे एक सेशन्स देण्यासाठी तुम्ही पाठवा. ओके. आता या डायलॉगवरती जेव्हा आम्ही पोचलो आहोत तेव्हा इंडस्ट्रीजला पण असं बरं वाटतं की त्यांना असं एक संस्थेबरोबर काम करायला मिळतं आहे जिथं थोडंसं असं प्रोग्रेसिव्ह विचार आहे आणि फक्त जॉबसाठी कोणी येत जात नाही आहे. ओके. मला वाटतं की ज्याप्रमाणे आम्ही इंडस्ट्री कनेक्ट आमचा गेल्या इतक्या वर्षापासून स्ट्रॉंग करत वाढवत चाललो आहोत, दॅट इज द मेन रिझन वाय आमच्या इथं खूप चांगल्या क्वालिटीचं आणि रिलेव्हंट असलेलं करिक्युलम आणि कॉन्टेंट आम्ही डिलिव्हर करू शकतो. ओके. सर मगाशी जसं म्हटलं की VIT आणि VU म्हणजे एक स्वायत्त संस्था आणि एक युनिव्हर्सिटी तुमची, तर हे दोन्ही चालवणं कसं चॅलेंजेस वाटतं का आणि दोन्हीत काय फरक राहतो? तर ऑपरेशनली म्हणायला गेलो तर खूप जास्त फरक नाही आहे. इनफॅक्ट मी म्हणेल की फरक नाहीच आहे, कारण इथं आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज जेव्हा VIT इंजिनिअरिंग कोर्सेस जेव्हा VITमध्ये काही चालवतो, सेम इंजिनिअरिंग कोर्सेस सेम नावाने आम्ही विश्वकर्मा विद्यापीठात पण चालवतो. ओके. कॉन्टेंट करिक्युलम ज्याप्रमाणे आमचं इंडस्ट्री कनेक्ट स्ट्रॉंग आहे, आम्ही गव्हर्नमेंटचे सगळे फ्रेमवर्क्स आणि पॉलिसीज फॉलो करतो, त्यावरनं आम्हाला जे रिलेव्हंट कॉन्टेंट आहे ते VITमध्ये पण मिळतं, VUमध्ये पण मिळतं. ओके. त्याच्यामुळे ऑपरेशन्स लेवलला आणि फॅकल्टी हे दोन्ही ठिकाणी आम्ही स्वतः नियुक्त करत असल्यामुळे क्वालिटी ऑफ फॅकल्टी इज ऑनेस्टली सेम. इनफॅक्ट VUमधले फॅकल्टी हे पहिले VITच होते, VITचं तिथे ट्रान्सफर झालेले मेजर फॅकल्टी आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशनल लेवलला मला असं वाटत नाही की खूप जास्त फरक असावा, इनफॅक्ट नाही आहे. अच्छा. ॲडमिशन प्रोसेस ऑब्व्हियसली सेपरेट आहे, कारण VIT हे पुणे विद्यापीठ ॲफिलिएटेड कॉलेज असल्यामुळे त्याचं ॲडमिशन पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्वतःच्या पद्धतीने स्वतः करते. त्यामध्ये आमचा जास्त रोल नसतो. आणि तुम्ही CETचं काउन्सिलिंग करतात म्हणून तुम्हालाही त्याच्याबद्दलचं बारकाई माहिती आहे. विश्वकर्मा विद्यापीठामध्ये आम्ही स्वतःचं ॲडमिशन प्रोसेस राबवतो, जिथं मुलं स्वतः आम्हाला अप्लाय करतात, आम्ही मेरिट लिस्ट लावतो आणि त्यावरनं आम्ही ॲडमिशन देतो. ओके. ॲडमिशन प्रोसेस आणि ऑफकोर्स फी स्ट्रक्चरमध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. त्याऐवजी ऑपरेशनली इंडस्ट्री कनेक्ट, करिक्युलम, कॉन्टेंट, कॅम्पस म्हणजे हे खूप भारी कॅम्पस आहे आणि हे काहीतरी असं दरिद्री कॅम्पस आहे असंही काही विषय नाही. दोन्ही कॅम्पसेस ॲट पार आहेत. तसंच कुठलाही ॲडमिशन्स आणि फी स्ट्रक्चर सोडून दुसरं कुठलं डिफरन्स असेल VIT VUमध्ये असं मला तरी आढळत नाही. ओके. म्हणजे सर कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तुम्ही जे फॅकल्टी म्हणालात तर याचा तुम्ही कसं म्हणजे की VUलाही चांगले द्यायला हवेत आणि VITलाही हवेत, किंवा तुमचं आता बऱ्याचदा खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे टाइम्सचा असेल सर्वे किंवा सगळीकडे रँकिंग तुमचं एकदम टॉप आहे, किंवा याचंही NAC कमिटीचंही रँकिंग तुमचं चांगलं आहे, तर हे कसं मेंटेन करता? मग त्यात याचा रोल किती असतो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा स्टाफ आणि फॅकल्टीचं? आम्ही आत्ता थोडं सुधारलो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असं मी म्हणायला पाहिजे. अच्छा. आम्ही खूप बेसिक होतो एक 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी. ओके. आणि तरी आम्ही सक्सेसफुल होतो. ओके. तर आम्ही जेव्हा स्वतःला अनलाइज करतो की का मुलांचा प्रेफरन्स VITकडे आला, जेव्हा आमचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आमचं लोकेशन त्या पुण्यातलं सर्वात भारी नाही आहे, आमच्यापेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलेही कॅम्पसेस पुण्यामध्ये होते. बेसिकली आम्हाला जे जाणवलं आणि आमचं जे व्हॅल्यू आहे ती चांगल्या एज्युकेशनसाठी 2 गोष्टी लागतात, एक चांगला हुशार विद्यार्थी आणि एक चांगले हुशार फॅकल्टी. आणि जसं आपण आपल्या गुरुकुल सिस्टममध्ये बोलतो, तर जर हे गुड टीचर आणि गुड स्टुडंट असलं तर एज्युकेशन कॅन हॅपन अंडर अ ट्री. तसं लिटरली नाही, पण विथ दॅट थॉट आम्ही नेहमी फॅकल्टीमध्ये आणि फॅकल्टी रिक्रुटमेंट आणि डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. सुरुवातीपासून मला तर असं वाटतं 40 वर्षापासून
सर्वात चांगली फॅकल्टी जर पुण्यात इंजिनिअरिंग शिकवायला कोणी असेल तर ते आपल्याकडे होती. आणि त्यांनी चांगलं शिकवलं, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये चांगलं काम केलं आणि ते वर्ड ऑफ माउथ बनत गेलं. आत्ता एक 15-20 वर्षापासून आम्हाला जाणीव झाली आहे की ज्याप्रमाणे इंडियाचं इकॉनॉमिक स्टेटस वाढत आहे, आपल्या शहराचं वाढत आहे, आपल्या पालकांचं वाढत आहे, त्याप्रमाणे त्यांना सोयीस्कर असं इन्फ्रास्ट्रक्चर पण आपण दिलं पाहिजे. म्हणून खूप आम्ही रिनोव्हेशन्स आणि अपग्रेडेशन आमच्या इन्फ्रामध्ये पण करत आलो आहोत. लॅब्स, एअर कंडिशनिंग, प्लेग्राऊंड्स, ऑडिटोरियम्स, स्मार्ट क्लासरूम्स, हॉस्टेल्स, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्क्रिमेंटल आम्ही इम्प्रूव्हमेंट करत आलो आहोत. आणि आज मला असं वाटतं की इन्फ्रामध्ये आणि फॅकल्टीमध्ये दोन्ही बाजूला आम्ही स्ट्रॉंग आहोत. पण तरी इफ यू वॉन्ट मी टू आस्क व्हॉट इज बेटर ऑफ, आय वुड स्टील से की इन्फ्रा आमचं सोसोच आहे. आमचं मेन स्ट्रेंथ आहे आमचं फॅकल्टी आणि आमचं इंडस्ट्री कनेक्ट. ओके सर, याच्यासाठी तुम्ही मेन म्हणजे ब्रँचेसमध्ये चेंज करणं किंवा अशा गोष्टी कशा करत गेलात की जशी रिक्वायरमेंट असेल तसे काही बदल केलेत? एज्युकेशन क्षेत्र हे खरं खूप स्लो टू चेंज असं क्षेत्र आहे. हे मला सांगायला जास्त आवडत नाही, पण हे आमचंच नाही, माझंच नाही, पण हे ग्लोबल व्ह्यू असं असतं. इनफॅक्ट जेव्हा मी हार्वर्डमध्ये त्या शिकत होतो तेव्हा हार्वर्डचे प्रोफेसर्स म्हणत होते त्यांच्या वाक्यांमध्ये, त्यांच्या डिस्कोर्समध्ये की अकॅडमिक्स इज द लास्ट टू चेंज और अकॅडमिशियन्स आर द लास्ट टू चेंज. आय थिंक वी हॅव बीन डुईंग दॅट पार्ट वेल. पहिली गोष्ट ती आम्हाला आमचे रेग्युलेटर्स ज्याप्रमाणे कोर्सेसचे अप्रुव्हल देतात त्याप्रमाणे आम्हाला ॲडमिशन आणि इतर गोष्टी करावे लागतात. वी हॅव बीन व्हेरी विजिलंट टू चेंज द कोर्सेस अँड करिक्युलम बेस्ड ऑन द इंडस्ट्री रिक्वायरमेंट्स. ऑब्व्हियसली कम्प्युटिंग क्षेत्रामध्ये जास्त रिक्रुटमेंट आहे, ते पाहून आम्ही आमचे कम्प्युटिंग कोर्सेस ते वाढवले. मला वाटतं सर सगळ्यात हायेस्ट तुमच्याकडे कोर्सेस आहेत. 3720 हा आमचा बेसिक इंटेक VITचा आहे. म्हणजे इंटेक ही तुमचा मला वाटतं पुण्यात सगळ्यात जास्त आहे. पुण्यात सर्वात जास्त असेल. मला असं तर वाटतं की इंडिया लेवलमध्ये पण आम्ही टॉप 5 टॉप 10 मध्ये असणार ॲज अ इंजिनिअरिंग कॉलेज. आणि कॉम्प्युटर कोर्सेस ही आपल्याकडे किंवा ब्रँचेस 3720 पैकी ऑलमोस्ट 2500 किंवा 3000 आमचे फक्त कॉम्प्युटिंगचे कोर्सेस असणार. वाईल सेइंग दिस आय शुड से दॅट आमच्याकडे मेकॅनिकल ब्रांच आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, सिव्हिल आहे. इथं कुठंही आम्ही आत्तापर्यंत तरी असं कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. आणि आम्ही पाहतोय की हे सायकलिकल पण गोष्टी असतात. कॉम्प्युटिंग हा मेजर रिक्रुटर होते आणि राहणार पण. पण तसंच मेकॅनिकल इंजिनिअरची डिमांड आहे, तसंच इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीची डिमांड वाढत आहे किंवा थोडं सायकलिकल पद्धतीने वाढत जाणार आणि कमी पण होत जाणार. तर आम्ही त्यामध्ये जरा अजाईल राहिलो. जसं आम्हाला इंडस्ट्रीची नीड वाटली त्याप्रमाणे आम्ही रेग्युलेटर्सला जाऊन सांगितलं, त्यांच्या परमिशन्स घेतले, कोर्सेसची नावं चेंज केली, कोर्सेस ॲड केले, कोर्सेस डिलीट पण केले. जे कोर्सेसला डिमांड मुलांचं पण नाही, इंडस्ट्रीची पण ते बंदही केले. हां, तर असंही डिसिजन घेत आम्ही पुढे आला. पण असं वाटतंय की काही ब्रँचेस आता बंदच म्हणजे नाही, मुलांनी तिकडे जाऊ नये, काय तुम्ही सजेस्ट कराल? की ऑफकोर्स देर आर अ फ्यू थिंग्स वेअर देर आर ॲक्च्युअली नो जॉब्स इन द मार्केट. आय वुड नॉट लाईक टू नेम एनी ओव्हर हिअर बिकॉज दॅट वुड बी अ बायस अँड आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी बायस बिकॉज भरपूरदा आज पॅशन पण एक गोष्ट असतं मुलांची ज्यांना आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. पण मला मुलांना एवढंच म्हणावं लागेल की बी विजिलंट ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू चूज. बेस्ड ऑन युअर सर्कमस्टान्सेस, बेस्ड ऑन द सपोर्ट यू हॅव फ्रॉम युअर फॅमिली अँड बेस्ड ऑन व्हॉट युअर पॅशन इज. ते जॅपनीज बुक आहे ना, इकिगाई, ते मला सर्वांना रिकमेंड करण्याची सारखी वाटते. भरपूर मुलं भेटतात, आमच्या मित्रांची मुलं आहेत जे काउन्सिलिंगला येतात, बाहेरची पालकं आणि मुलं काउन्सिलिंगला येतात आणि ते त्यांच्या पॅशनबद्दल बोलतात. मला त्यांना येतच एक ॲडवाईस देण्यासारखं वाटतं की इट इज व्हेरी गुड टू हॅव अ पॅशन. इनफॅक्ट यू शूड परस्यू अ पॅशन. पण फायनली दॅट पॅशन शुड अर्न यू मनी अँड इट शुड बी अ नीड ऑफ द सोसायटी. हां, माझ्या पॅशनमध्ये मला कुठली सोसायटीच्या नीड मी कंप्लीट करत नाही आहे, फुलफिल करत नाही आहे आणि मला पैसे मिळत नाही आहे, तर त्या पॅशनला किती परस्यू करायचं किंवा तुम्ही किती त्यामध्ये तुमचा वेळ घालवायचा याबद्दल तुम्ही प्लीज विचार करा. इकिगाईमध्ये त्यांनी मस्त म्हटलं की व्हॉट यू नीड, व्हॉट यू इज युअर पॅशन, व्हॉट यू आर गुड ॲट, प्लस व्हॉट इज द नीड ऑफ सोसायटी अँड व्हॉट कॅन मेक यू अर्न मनी. याचा संभ्रम करणं आवश्यक आहे. अँड इफ अ स्टुडंट कॅन डू दॅट,
आय एम शुअर तुमच्या प्लॅटफॉर्म्स आहेत, इतर पण आता इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यामध्ये मुलांना अशी एक माहिती मिळू शकते की मी ह्या कोर्स किंवा हे स्किल सेट झाल्यावरती मला हे करिअर मिळू शकतो, मला एवढं सॅलरी मिळू शकते, किंवा मला बिझनेस करायचा असेल तर मला यामध्ये असं एक मार्केट मिळू शकतो. तर थोडंसं रिसर्च करून आपलं पॅशन फॉलो करावं असं मी ॲडवाईस करेल. ओके. आता आमच्याकडे जी बरीचशी मुलं येतात तर त्यांचं असं आहे की इंजिनिअरिंगची पॅशन आहे पण पर्सेंटाईल कमी आहेत. तर या मुलांनी काय करायला हवं मग, की पॅशन आहे पण पर्सेंटाईल कमी आहेत, किंवा काही जणांचा असा प्रश्न असतो उघडपणे की त्यांची आर्थिक परिस्थिती ही फारशी ठीक नाही आहे, तर मग त्यांनी काय करायला हवं? म्हणजे आत्ताच्या काळातला तर एकदम ज्वलंत प्रश्न झाला. हे थोडंसं म्हणतात ना, इंडियामध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन ही एवढी आहे. अँड आय रिअली फील अ बिट सॅड फॉर दी स्टुडंट्स ऑल्सो. जेव्हा मी इंजिनियर झालो 1999मध्ये मी ॲडमिशन घेतला, 2003ला पासआउट झालो. आय रिमेंबर मला 91% मिळाले होते PCMमध्ये आणि मला सहज VITमध्येच त्यावेळी मेकॅनिकलला ॲडमिशन मिळाली. ओके. आज आमच्या इथं VITमध्ये लास्ट इयर 99%ला क्लोज आहे. Now why this is the scenario? Because everyone's doing so well in 12th. Everyone's doing so well in CET that the level of competition has gone up so high, the quality of students has gone up so high that it is difficult for students, or it has become necessary to be students to be better than what honestly they believe they are. Okay. ज्या मुलांचं CET पर्सेंटाईल कमी आहे त्यासाठी तर मला ऑनेस्टली असं वाटतं की इफ दे आर पॅशनेट अबाउट इंजिनिअरिंग they should pursue. Okay. Obviously they will not get a college or course of their choice because there are other students who have better CET percentile and they will prefer a college course which is a high demand course. But overall जर तुम्ही means I am a bit biased towards Pune, so I'll speak about it more. If you are in Pune, if you study over here in a decent engineering college, a decent university, okay, you will do well because opportunities in Pune are there, growing and will grow continuously for at least some time now. त्याच्यामुळे pursue your career, pursue your passion, I would say. आता जे तुमच्या हातात नाही आहे त्याबद्दल I feel bad, I feel sorry, but honestly nothing can be done about it because you are competing with other students who have done better than you in the CET exam. Is CET the fair means or not? It is unnecessary to debate about it because that is the medium you always knew. Yes. So there is nothing to talk about it. You have done well, you have put in your efforts. आता जे मिळतं ते घ्या. तेव्हा जे प्रायव्हेट विद्यापीठात चालू होत आहेत, मला असं वाटतं हे एक अपॉर्च्युनिटी मुलांसाठी पण आहे. हे एक तसं आहे ती पुणे विद्यापीठ संलग्न संस्था, ऑफकोर्स VIT पुणे आहे, COEP आहेतच, दुसऱ्याही चांगल्या संस्था पुण्यात आहे. पण आज जे प्रायव्हेट विद्यापीठं पुण्यात चालू झालेत, आपलं पण आहे आणि इतर पण आहेत, 10-15 अजून प्रायव्हेट विद्यापीठं पुण्यात असतील. आम्ही जेव्हा प्रायव्हेट विद्यापीठचे व्हाईस चान्सलर्स फॅकल्टी जेव्हा एकमेकांना भेटतो, मला अशी जाणीव झाली आहे की एव्हरीवन इज सुपर क्वालिटी कॉन्शियस. कारण सर्वांना त्यांच्या विद्यापीठाचं नाव चांगलं करायचं आहे, त्यांच्या मुलांबद्दल त्यांना काळजी आहे, त्यांना सिम्पॅथी एम्पॅथी आहे. त्याच्यामुळे एव्हरीवन इज पुट इन गुड एफर्ट्स टुवर्ड्स अपग्रेडिंग द क्वालिटी ऑफ देअर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. ऑल्दो ऑल ऑफ देम वुड बी न्यू. जसं आमचं विद्यापीठ पण फक्त 8 वर्ष जुनं आहे, व्हेअरएज VIT इज 40 वर्ष जुनं. तरी जसं आम्ही एक प्रकारे एक तालमेल बसवून सेम क्वालिटी ऑफ अकॅडमिक डिलिव्हरी दोन्ही ठिकाणी आणतोय, तसं सगळेजण करत आहेत. त्याच्यामुळे मुलांनी प्रायव्हेट विद्यापीठांकडे पण जरा एक ऑप्शन्स पाहिलं त्यांच्यासाठी. तिथं आजच्या घडीत तरी थोडं ॲडमिशन्स मिळणं कम्पेअर्ड टू COEP VIT पुणे इझी आहे. आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन काय असं मी असं म्हणणार वाईट आहे असं अजिबात म्हणणार नाही, चांगली आहे. त्यांचं नाव एवढं मोठं नसेल बिकॉज ऑफ एज त्या विद्यापीठांचं, पण अकॅडमिक डिलिव्हरी डेफिनेटली स्ट्रॉंग आहे, याच्याबद्दल मी खात्री देईल मुलांना. ओके. हे सगळं इंजिनिअरिंग आता कुठेतरी स्किल बेस व्हायला लागलेलं आहे का? कारण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येते किंवा आपण एक म्हणजे एकूणच देशाची भूमिका म्हणून जरी बघितलं तरी हे स्किलकडे निघालेलं आहे आणि अकॅडमिकपेक्षा स्किलवर भर द्यायला हवा असं एक आहे का? आणि तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून असा काही सिलेबस बदलणं किंवा स्किल बेस करणं, कोर्सेस स्किल बेस करणं असा काही प्रयत्न करताय का? हे महत्त्वाचं आहे, पण असं आहे की फाउंडेशन किंवा बेसिक एक कॉन्टेंट, डोमेन कॉन्टेंट आणि स्किल एज्युकेशन यामध्ये थोडं डिफरन्स आहे.
आणि खरं आमच्या सगळ्या विद्यापीठांचं कॉलेजेसचं आता जे डायलेमा चालू आहे, जे चॅलेंज आमच्यासमोर आहे, ती हाऊ डू यू बॅलन्स बिटवीन दीज टू. ओके. कारण आम्हाला हे समजलं आहे की जे स्किल बेस्ड कोर्सेस आम्ही चालवतो, आम्ही सगळे रन करतो आणि आता NEPमध्ये पुणे विद्यापीठ पण त्यांच्या करिक्युलममध्ये सगळ्यांना त्यांनी ते कंपल्सरी केलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पण करतो ते. पण लेट्स अंडरस्टँड द डिफरन्स. स्किल एज्युकेशन विल गिव्ह यू स्किल्स विच आर रिलेव्हंट टुडे. ओके. So it would be very useful if you do some skill-based courses, certification courses, professional certificate courses that will enable you to get your first job. हे स्किल्स 5 वर्षानंतर रिलेव्हंट असणार आहेत का 10 वर्षात रिलेव्हंट असणार आहेत का तर माहीत नाही. मी एक उदाहरण देतो. माझे खूप चांगले मित्र एक मोठ्या EV कंपनीचे CEO आहेत. ओके. मी त्यांच्याशी बोलत होतो की सर तुमच्याप्रमाणे तुम्ही आता EV इंडस्ट्रीमध्ये एक मोठे प्लेयर आहात पुण्यामध्ये. बरोबर. तुमच्या हिशोबाने आम्ही काय आमच्या करिक्युलममध्ये चेंज करायला पाहिजे. बरोबर. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं की तुम्ही फक्त त्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग करा, त्यांचं बेसिक नॉलेज स्ट्रॉंग करा. बेस. मी म्हटलं का सर. म्हटलं देतो अब मुझे देतो. दॅट वॉज हिज आन्सर. मी आता 55 वर्षाचा आहे. ओके. आणि मी EV एक कंपनीचा CEO आहे. EV किती वर्ष जुनं आहे तर 4 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष वॉट एव्हर. 5 वर्षापूर्वी मला किती EV माहिती होतं. 0. मी शिकलो. ओके. माझ्याबरोबर माझं 1000 इंजिनियर्सची टीम शिकली. ओके. हे तसं शिकू शकलो आम्ही कारण आमचं बेसिक्स ऑफ फिजिक्स स्ट्रॉंग होतं, आमचं बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग होतं, आमचं बेसिक्स ऑफ मेकॅनिक्स स्ट्रॉंग होतं, आमचं ग्राफिक्स स्ट्रॉंग होतं. ओके. त्याच्यामुळे आम्ही टर्न होऊ शकलो. आता EV नंतर उद्या हायड्रोजन आलं जसं आता आपण ऐकतोय, आम्ही परत शिकू. अच्छा. सो आमचं आता एक डायरेक्शन जे आम्हाला सगळ्या संस्थांना आहे की आम्ही फाउंडेशन बेसिक डोमेन नॉलेज, मॅथमॅटिक्स नॉलेज, फिजिक्स नॉलेज स्ट्रॉंग करावं. ओके. आणि स्किल एज्युकेशनला पण एक महत्त्व द्यावं. तर असा एक बॅलन्स करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. ओके. मोठी म्हटलं तर इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स आहे. हो. त्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की पहिले 2 वर्ष मुलांनी फक्त बेसिक फाउंडेशन नॉलेजवरतीच कोर्सेस करावे. अच्छा. 3rd इयरमध्ये आल्यानंतर आणि 4th इयरमध्ये ओके. त्यांनी स्किल बेस्ड कोर्सेस जास्त घ्यावे आमच्याकडून, ओके. ज्यानं त्यांच्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यूसाठी पहिल्या जॉबसाठी त्यांना त्याचं एक सुरुवातसाठी त्यांना हेल्प व्हावी. ओके. पण बेसिक नॉलेजला तुम्ही निग्लेक्ट करून किंवा त्याला महत्त्व न देऊन फक्त स्किल बेस्ड कोर्सेस केले आणि तुम्हाला जॉब मिळणार असं आम्हाला वाटत नाही. वरवरचं शिक्षण होईल आणि ते रिलेव्हंट आत्ता होईल. ओके. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्याचं तो होईल म्हणून आम्ही ते प्रमोट करत नाही असं ते. ओके. बेस तुम्ही फाउंडेशन तयार करून घेता. ओके. या सगळ्यामध्ये इंजिनिअरिंग हा तसाही रिसर्चशी जोडलं जातं. प्रत्येक म्हणजे कुठलीही फॅकल्टी जरी घेतली तरी रिसर्च खूप महत्त्वाचा असतो. तर या रिसर्चचं म्हणजे पुण्यात एकतर इंजिनिअरिंग किंवा एकूणच शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तर पुण्यात हे रिसर्चचं काम किती चालतं आणि त्याला जसं तुम्हाला याच्या आधीही प्रश्न विचारले गेलेत की त्याचं फंडिंग आणि त्याला खरंच असं मिळतं का? कारण बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की रिसर्च करताना फंडिंगचा प्रश्न येतो किंवा बाकी फॅसिलिटी मिळण्याचा प्रश्न येतो. तर याच्यासाठी काय करायला हवं किंवा काय केलं जातं? सध्या काय स्थिती आहे पुण्यात? गव्हर्नमेंट फंडिंग रिसर्चसाठी आहे, त्याला मर्यादा पण आहे. तर त्याच्यावरती आपल्या जो एक व्हॉल्यूम आहे मुलांचा, स्किल आहे मुलांचा, सगळ्या मुलांना आणि सगळ्या फॅकल्टीला तसं ते एक फंडिंगची गव्हर्नमेंटकडून अपॉर्च्युनिटी मिळणार का तर माहीत नाही, कारण त्याला मर्यादा असतात. ओके. पण एक दुसरी बाजू अशी आहे की प्रायव्हेट सेक्टर आता खूप ग्रो होत चाललं आहे. मला असं वाटतं की पूर्ण आपलं इकोसिस्टम ग्रो होतं आहे. जसं आम्ही म्हणतो रिसर्चचं आम्हाला एक ॲप्टिट्यूड जो असतो, रिसर्चला जे एक ज्ञान लागतं, त्याला एक जे दृष्टिकोन लागतो, विजन लागतो, ते आमचं वाढतो आहे. तसं इंडस्ट्रीला पण आता जाणीव झाली की त्यांनी पण रिसर्चसाठी इन्व्हेस्टमेंट करायला हवी. त्याच्यामुळे आता प्रायव्हेट इंडस्ट्री पण रिसर्चसाठी खूप पुढे येऊन फंडिंग करते. ओके. आमच्या इथं एक्झाम्पल म्हटल्यावरती एक खूप मोठी फ्रेंच कंपनी पुण्यामध्ये आहे, डसॉ सिस्टम्स म्हणून. ओके. डसॉ सिस्टम्स गेले 5 वर्ष आम्हाला आणि आमच्याबरोबर अजून एक 10 दुसऱ्या प्रायव्हेट संस्थांच्या फॅकल्टीला रिसर्चसाठी फंडिंग करत आहे. आणि तसे अजून संस्था असतील, अजून कंपनीज असतील. ओके. पैसा फंडिंग मिळणं हा एक ऑब्जेक्टिव्ह झाला. पण आम्ही हे पण पाहिलं आहे की तो ऑब्जेक्टिव्ह नसला तरी रिसर्चला काय मर्यादा नसते. बिकॉज टुमॉरो इफ माझी जसं एक ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मला एक रिसर्चची एक आयडिया आली. आय डोंट वॉन्ट माय पीपल टू वर्क ऑन इट बिकॉज आय डोंट वॉन्ट देम टू
work on a project and waste time which might be a failure, because research is all about failures also. बरोबर. I would want to tie up with VIT की बाबा तुमच्या फॅकल्टीला मी एनगेज करतो हे प्रोजेक्टवरती काम करायला. पैसे काय मिळणार नाही, ओके. पण अशा एका पार्टनरशिपमुळे VITच्या फॅकल्टीला आणि मुलांना एक रिअल रिसर्च आयडियावरती, इंडस्ट्री रिलेव्हंट रिसर्च आयडियावरती काम करण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे त्यांचंही डोमेन नॉलेज वाढतं. ओके. अशा अपॉर्च्युनिटीज भरपूर येत आहेत. अच्छा, ओके. म्हणजे त्याचा मुलांना फायदा होतोय. ॲब्सोल्युटली. मला तर वाटतं की तो एक इंडस्ट्री प्रोजेक्ट हा त्यातल्या त्यात एक खूप मोठा एक डोमेनवरती आला आहे. आमच्याकडे म्हणायला गेलो तर फर्स्ट इयरपासनं लास्ट इयरपर्यंत मुलं वर्षात 10 प्रोजेक्ट्स करतात. म्हणजे ते 4 वर्षात 40 प्रोजेक्ट करतात. 40पैकी 20 प्रोजेक्ट्स तरी हे इंडस्ट्री लाईव्ह प्रॉब्लेमवरती असतात. अच्छा. त्याच्यामुळे खूप मोठा एक डोमेनचा त्यांना एक अनुभव मिळतो, एक्सपोजर मिळतो. ओके. CETला बसणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्ष वाढतीच आहे आता. म्हणजे इंजिनिअरिंग किंवा CS याच्याबद्दल प्रचंड अट्रॅक्शन आहे किंवा तिथे. तर तुम्हाला काय वाटतं संस्थेत बघताना की हे सगळ्या संधी एवढ्या मुलांना मिळू शकतात का, मिळू शकतील का? कारण प्रत्येक वर्षी जर 4 लाख प्लस मुलं जर बसत असतील आणि प्रत्येकाचा शेवटचा एम असतो की मला चांगलं एज्युकेशन हवं, मला एक चांगला जॉब मिळायला हवा, कॅम्पस इंटरव्ह्यू व्हायला हवेत, त्यातून मला सिलेक्शन व्हायला हवं आणि डिग्री हातात आली की मला दुसऱ्या हातात मला ऑर्डर मिळायला हवी जॉबची. तर हे कसं आपण पुढे आता मॅनेज, एवढे जॉब आहेत का आपल्याकडे इंजिनिअरिंगमध्ये? मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आम्ही इंडस्ट्रीजशी बोलतो, ओके, अपॉर्च्युनिटीज आणि जॉब्स तर भरपूर आहे. अच्छा. पण इंडस्ट्रीजला जे स्किल सेट पाहिजे किंवा जो एक मुलांमधला कॉन्टेंट नॉलेज पाहिजे ते कमी आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथंच भाषण देतो. आता आमच्याकडे 4500 विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंगचे आहेत. हो. येत्या बॅचमध्ये. हो. आम्ही सर्वांना म्हणतो की प्रत्येकाला जॉबची अपॉर्च्युनिटी मिळणार. अच्छा. इंडस्ट्री कॅम्पसवरती येणार. ओके. तुम्हाला जॉबच्यासाठी इंटरव्ह्यूला बसवणार, बोलवणार. अच्छा. तुम्ही किती चांगले आहात ते तुम्ही प्रूव्ह करायला पाहिजे. परत दुसरे संस्था पण पुण्यातले खूप यशस्वी आहेत. माझ्या इथं लास्ट इयर 900 कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाल्या. 900. 300 दिवसामध्ये. तर ऑलमोस्ट ॲव्हरेज दिवसाला 3 कॅम्पस ड्राईव्ह्स वेगवेगळ्या कंपनीजच्या कॅम्पसवरती चालू आहेत. ओके. त्याच्यामुळे 900 कॅम्पस ड्राईव्ह्स आणि 4000 विद्यार्थी म्हणजे अपॉर्च्युनिटीज तर आहेत सर्वांना. कारण एक कंपनी ॲव्हरेज 4-5 मुलं तर देऊ शकते. त्याच्यामुळे तसं मला काही चॅलेंज वाटत नाही आहे इफ आय लुक ॲट नंबर्स. Okay. The problem comes on quality. Every company, like a student wants the best college, the company wants the best student. जेव्हा तुम्ही CGPA करतात मुलांचं तेव्हा त्यामध्ये A++ मुलं आहेत, A+ मुलं आहेत, B+ आहे, B आहे, B- आहे. All companies want the A++. All companies want A+. All companies want A मुलं. कोणालाही B+, B- नको आहे. So the students should not think की बाबा आमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत का नाही आहे. मला असं वाटतं अपॉर्च्युनिटी तसं आहे. अच्छा. A+ साठी सर्व कंपनीजला मुलं पाहिजे. A+ वाली मुलांनी फोकस करायला पाहिजे. त्यांनी A+ तसं बनायचं ते. ओके. हां. अँड इफ दे आर A+, दे विल गेट अ जॉब. अच्छा. पण हे मुलांवर ओव्हरबर्डन आहे की म्हणजे काय फॅकल्टीचे प्रयत्न वाढवायला हवे किंवा स्किल बेस वाढवायला हवं? एक तर ही मुलं 18+ वर्षाची ॲडल्ट्स आहे. मी असं म्हणणार नाही की फॅकल्टीचं प्रयत्न नाही पाहिजे, नाही त्यामध्ये काही कंपोनंट नाही आहे. फॅकल्टी ऑफकोर्स शिकवतो, मेंटर करतो, गाईड करतो, मुलांना प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटीज देतो. तर अशा तर फॅकल्टीचा रोल खूप मोठा आहेतच. पण फायनली लेट अस अंडरस्टँड हे विद्यार्थी आहे. आपण ते मराठीत म्हणतो ना ते परीक्षार्थी आणि विद्यार्थी मधला फरक आहे. परीक्षार्थी म्हणजे परीक्षा देतो, फक्त परीक्षा देतो, विद्यार्थी म्हणजे यांनी विद्या घ्यायला पाहिजे. And if you are there as an adult in an engineering college, you have to have that maturity. पण या सगळ्या मुलांनी जर ठरवलं की हो आम्हाला A+ मिळवून दाखवू आम्ही, तर त्यांना आहेत का संधी अशा? I tell you, numbers are there to speak about it. See, it is good or bad, I don't know, but competition is heavy. ते म्हणजे you cannot kill that factor. ज्या काळामध्ये आपण मोठे झालो, आपली कॉम्पिटिशन लेवल आणि आत्ताच्या मुलांच्या कॉम्पिटिशन लेवलमध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे इज द कॉम्पिटिशन सिव्हिअर? द आन्सर इज व्हेरी सिव्हिअर. जो माझा मित्र आहे तो माझा सर्वात मोठा कॉम्पिटिटर पण आहे. कारण सेम टॉप समजा आपण म्हटलं NVIDIAमध्ये जॉब आहे, सेम जॉब स्पॉटसाठी आम्ही दोन्ही नाही तर पुण्यातले 1000 विद्यार्थी कम्पीट करत आहेत.
तशा अपॉर्च्युनिटीसाठी कॉम्पिटिशन तर सुपर सिव्हिअर आहे. ओके. सर्वांना जॉब मिळणार का? द आन्सर इज येस. सर्वांना टॉप जॉब मिळणार का? इट डिपेंड्स ऑन यू. कारण ही स्पर्धा एकतर 12वी पासूनच सुरू होते. मला वाटतंय की 12वी झाल्यानंतर जे काही पर्सेंटाईल मिळतात म्हणजे 99.7654 हे जे काही आहे, तर इथे स्पर्धा सुरू होते. तर त्याच्यावर काही मग गव्हर्नमेंटनं काही करायला हवं असं तुम्हाला वाटतं का? आता आय थिंक दॅट आपण ते एनव्हिडियाचे म्हणजे त्यांना समाधान तर आहे तुम्ही म्हणालात तसं की 99% हे पण ऍडमिशन तर मिळत नाहीये. काय आता हे थोडं ते आपला एक सोसायटीचा कल्चरल पार्ट आहे. मी गव्हर्नमेंटला दोष देत नाही त्यामध्ये. आपण आता एक अशा सोसायटील थिंकिंगमध्ये चाललो आहे जिथं आपण आपल्या मुलांना फेल होऊ देत नाही. ओके. एक एनव्हिडियाचे जे CEO आहेत जेन्सन ह्युआन, त्यांचं एक खूप फेमस झालेलं एक यूट्यूब व्हिडिओ आहे, त्यांचं भाषण आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की यू कॅन टीच स्टुडंट स्किल्स लाईक करेज, कंपॅशन, एनी टेक्निकल स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, इतर सॉफ्ट स्किल्स वगैरे. हाऊ डू यू टीच देम रेझिलियन्स? Resilience cannot be taught. It has to be experienced. It has to, and resilience is built up when you face failures. Unfortunately, आपल्या सोसायटीमध्ये आपण आपल्या मुलांना फेल होऊ देत नाही आहेत. हो. आपण सगळेजण म्हणतोय की आमच्या मुलांना जर एक कॉम्पिटिशनमध्ये शाळेमध्ये पार्टिसिपेट केलं तरी आणि तो नाही जिंकू शकला फर्स्ट सेकंड पोझिशन, आपण एक असं एक सोसायटल प्रेशर आणतो त्या सिस्टममध्ये, ती पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तरी द्यायला द्या. हो. No, see, this all leads to a situation where society is only wanting to appreciate you as a system. म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना 99% आहेत, त्याच्यावरती आहेत. बिकॉज एव्हरीवन्स विनिंग, बिकॉज ऑफ द फॅब्रिक. मी असं परत आय डोंट वॉन्ट टू ब्लेम गव्हर्नमेंट बिकॉज दे आर ऑल्सो पार्ट ऑफ द सोसायटी ओनली. दे आर नॉट डिफरंट फ्रॉम द सोसायटी. आपल्या सर्वांचा माइंडसेट झालं आहे ते आपल्या मुलांनी फक्त सक्सीड व्हायचं, ते फेल होऊच शकत नाही. आणि फेलियरला फेस करण्याचं जे करेज लागतं ते आपण आपल्या मुलांमध्ये बनवत नाही आहोत. आता अशा सक्सेसफुल मुलांना जर तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये टाकलं तर मला 99% मिळालं आहे, पण मला VIT पुणे नाही मिळत आहे. हे त्यांना रिॲलिटी चेक मिळतं ॲट सम टाईम, विच माइट बी ॲट देअर CET रिझल्ट, विच माइट बी ॲट अ जॉब इंटरव्ह्यू इन 4th year, where you are the topper in VIT, or not the topper but you are one of the top 100 in VIT, but still NVIDIA doesn't select you. Why? तर हा प्रॉब्लेमचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण हा प्रॉब्लेम आपल्या सोसायटीयल थिंकिंगचा आहे असं मला तरी जाणीव आहे त्याची. ओके. नाही, कारण रिझल्टमध्येही बऱ्याचदा मग गोंधळ आणि प्रत्येक वर्षी त्या चर्चा, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं तो डिबेटचा विषय राहतो. पण तरीही एक संस्था चालक म्हणून जसं मुलांना प्रॉब्लेम्स येतात की काहींना पर्सेंटाईलच चुकलेत, रिझल्टच नाही आले, किंवा हे नीट किंवा CET याच्यानंतरचे गोंधळ, परीक्षांचे गोंधळ, या सगळ्या वातावरणाचा मुलांवर एक परिणाम होत असतो कारण स्पर्धा खूप जास्त आहे. तसं संस्था चालक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की संस्थांवर पण या गोष्टींचा परिणाम? आम्हाला बघा, या सगळ्या जे ॲडमिशन प्रोसेस गव्हर्नमेंट राबवते, आय थिंक दे वूड हॅव देअर ओन चॅलेंजेस, बिकॉज दे आर वॉन्टिंग टू गिव्ह अ फेअर चान्स ऑफ ॲडमिशन टू अ मास ऑफ 4 lakh स्टुडंट्स. तर त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहे, अँड we should not comment on their challenges because they are handling a very complex system of doing fair admissions. ऍडमिशन प्रोसेस कॅरी करताना तुम्हाला प्रॉब्लेम्स तर आम्हाला तर काही चॅलेंज नाही, कारण डिले होतात, पुढे सिलेबस लांबत जातो. आय वॉज कमिंग टू दॅट पॉइंट की जो गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे ते त्यांना माहिती, कारण त्यांचं कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे तो. मुलांचं जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिले होतं, लाईक लास्ट इयर आमचे ॲडमिशन्स फर्स्ट इयरचे मिड ऑक्टोबरला संपले. ओके. तेच. हां, मिड ऑक्टोबर म्हणजे आमचा खरं तर त्यावेळी फर्स्ट इयरच्या परीक्षा व्हायला पाहिजे. वी हॅड टू स्क्वीज द एंटायर 1 year into 8 months, 7 months, whatever we had in hand, which we did. Yes. Was it nice? No, it was not nice. Is it a right thing to do? No, it is not a right thing to do. Burden. It's burdening to our faculty, burdening to our students. It is not nice. It is not right. आयडियली काय व्हायला पाहिजे, आता तुमच्या मार्चमध्ये परीक्षा संपल्या आहेत, एप्रिल मेमध्ये रिझल्ट आले, जूनमध्ये ॲडमिशन प्रोसेस संपवा आणि मिड जून किंवा एंड ऑफ जून 1 जुलैमध्ये कॉलेज सुरू करा, म्हणजे आम्हाला वर्षभर मिळेल त्या विद्यार्थ्यांबरोबर. पण हे आयडियल सिच्युएशन आपण बोलतो, आम्ही डिमांड पण करतो गव्हर्नमेंटला. ओके. पण ॲज आय सेड, दे हॅव देअर ओन चॅलेंजेस अँड दे हॅव देअर ओन प्रोसेसेस अँड देअर ओन मेकॅनिझम्स टू वर्क विथ. ओके. सो याचा त्रास आहे तर आहे, अँड वी फील सॉरी फॉर स्टुडंट्स फॉर दिस, की बाबा त्यांना एक पूर्ण वर्षभराचं जे
एज्युकेशन आहे आणि मी हे आणि एकतर तेही नवीन इंट्रोड्यूस झालेले असतात, तर तोही अँड इट्स अँशियस मोमेंट्स ना. तुम्ही मार्चमध्ये एक्झाम दिली, एप्रिल मे जून जुलै, लाईक लास्ट इयर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिने खरं तर तुमच्याकडे काहीच काम नव्हतं. हो. आणि वाट बघण्याशिवाय काहीच इट्स राहत नाही. अँशियस मोमेंट्स फॉर देम, सो वी सिम्पथाईज विथ देम ऑल्सो ॲट दॅट टाइम. अँड इट्स नॉट नाईस. मी तर हेही म्हणतो की चला एज्युकेशन आपण बोलतो, जॉब्स, करिअर, डोमेन नॉलेज हे महत्त्वाचं आहे. हे कॉलेजची मजा पण असते ना. अगदी आज 6 महिने तेही मुलांचे दिले ते हो, घरी बसून ती मजा मिळत नाही. जे नाही कॉलेजमध्ये तुम्ही आपल्या आठवणी आहेत आपल्या कॉलेजेसचे, ज्याप्रमाणे आपण आपलं कॉलेज लाईफ एन्जॉय केलं, हो. तेही मोमेंट्स त्या मुलांचे हरवले. ओके. सो इट फील्स बॅड दॅट इट इज हॅपनिंग दिस वे अँड वी होप दॅट इट शुड नॉट हॅपन दिस इयर. ओके. विल सी हाऊ इट गोस. ओके. मुलांसाठी VIT मध्ये सतत वेगवेगळे प्रयोग नवीन नवीन होत असतात. जसं मेट्रोसाठी तुम्ही काही इंजिनियरना स्किल तयार केलेले होते, असं एक होतं, तर काय प्रोजेक्ट तो आणि कसा हे केलेला होता? आम्ही जसं म्हणतो आमचा मोठा फोकस आहे इंडस्ट्री कनेक्टवरती. आणि मेट्रो इज अ इंडस्ट्री, गव्हर्नमेंट इज अ इंडस्ट्री, आपले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज अ इंडस्ट्री. तसं आम्ही मेट्रोबरोबर टायअप करून त्यांचे जे काही लॉजिस्टिकल, टेक्नॉलॉजी किंवा बिझनेस चॅलेंजेस होते ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स मुलांना एक्सपोज केले. आणि खरं त्यांनी आम्हाला खूप चांगला डेटाही शेअर केला, ज्याच्यामुळे आमच्या मुलांनी चांगले AI मॉडेल्स बनवले, जे त्यांनी पुढे जाऊन डिप्लॉय केले. तर असे अपॉर्च्युनिटीज मुलांना गव्हर्नमेंटकडून, मेट्रोकडून मिळत आहेत. आणि हे मी बोलतो की आत्ताचे जे ऑफिसर्स आहे गव्हर्नमेंटचे, PMC लेवलला, मेट्रो लेवलला, यांना पण हे खूप एक चांगलं वाटतं. मीन्स दे आर व्हेरी वेलकमिंग वेन अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स गो टू देम की सर तुमच्या इथला काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स द्या ना आम्हाला. दे आर व्हेरी ओपन माइंडेड. मी पाहिले दे शेअर प्रॉब्लेम स्टेटमेंट्स, दे इन्स्ट्रक्ट देअर ऑफिसर्स की यांना मुलांना जो डेटा पाहिजे तो डेटा द्या, ओके, तुम्ही प्रोएक्टिव्हली द्या, असं नाही की त्यांनी विचारल्यावर द्या. दे आर व्हेरी व्हेरी पुशी टुवर्ड्स. पण तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक काही म्हणजे कोर्स जसं शॉर्टकम तसं काही डिझाईन केलं होतं? प्रोजेक्ट्स हा आमच्या करिक्युलममधला एक इंटिग्रेटेड कंपोनंट आहे. जसं मी म्हणाला, एव्हरी स्टुडंट डज 10 प्रोजेक्ट्स इन 1 year. तर त्यांनी जर हा मेट्रोचा प्रोजेक्ट केला, दॅट इज पार्ट ऑफ द करिक्युलम, दॅट इज पार्ट ऑफ द इव्हॅल्युएशन, आणि त्याच्यावरती त्याचं क्रेडिट्स मिळतात त्याला विद्यार्थ्याला. सो इट इज पार्ट ऑफ द सिस्टम व्हेरी वेल, व्हेरी मच. असे आणखी काही एक्सपेरिमेंट की जे, कारण हा प्रोजेक्ट तर खूप चर्चेत होता, आणि असे भरपूर इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स मीन्स खूप आहेत. मला तर वाटतं की इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स मुलांनी काम करणं हा तर एक खूप मोठा कल्चरल चेंज झाला आहे VIT मध्ये. ओके. आज मला जेव्हा मी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जातो, आणि माझा खरं तर मेन काम तेच आहे आता की मी इंडस्ट्रीजमध्ये जाऊन आम्ही अजून तसं टायअप तुमच्याबरोबर वाढवतो, याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलत असतो, मी पर्सनली पण. तेव्हा आम्हाला हे जाणवतं की इंडस्ट्रीज या एक पर्टिक्युलर सिस्टमला खूप अप्रिशिएट करते. कारण त्यांना पण एक असं एक फ्रेश माइंड मिळतं जे आउट ऑफ द बॉक्स विचार करतो त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती. दुसरं, इंटरनॅशनल विद्यापीठांबरोबर असोसिएट होऊन काही विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल काही कोर्सेस 4 yearsमध्ये करण्याचं पण आम्ही एक ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट 10 वर्ष प्लस राबवत आहोत, ज्यामध्ये ऑलमोस्ट पर इयर 100+ मुलं आउट ऑफ इंडिया जातात. आमचे मेजर टायप सिंगापूरमध्ये, युरोपमध्ये आणि काही US मध्ये आहेत, जिथं 1 किंवा 2 आठवड्यापासनं 4 महिन्यापर्यंत मुलं तिथं राहून काही कोर्सेस करतात, आणि त्या कोर्सेस केल्याचं क्रेडिट्स आम्ही ॲक्सेप्ट करतो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला एक इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतो, आणि त्यांना असं बर्डन पण होत नाही की तिथंही करावं इथंही करावं. ओके. आता जसं की CS ला डिमांड आहे किंवा काय, तर तुम्ही आता जी 12वी झालेली आहेत अशा मुलांना काय सजेस्ट कराल की कॉलेज बघायला हवं किंवा ब्रँच बघायला हवी, की त्यांची पॅशन बघायला हवी, की स्किल बघायला हवं? मला असं परत वाटतं की आय रिपीट माय सेल्फ ओव्हर हिअर की आत्ता सध्या इंडिया आणि पुणे हे खूप असं स्ट्रॉंग आणि प्रॉमिसिंग ग्राउंड्सवरती आहोत आम्ही. ओके. ऑब्व्हियसली कम्प्युटिंगला व्हॉल्यूम ऑफ जॉब जास्त आहे आणि जास्त असणारच, कारण द कम्प्युटिंग इंडस्ट्री, IT इंडस्ट्री इज डिपेंडेंट ऑन मॅनपॉवर ॲज द ओनली रिसोर्स. ओके. इलेक्ट्रॉनिक्स हा एक क्षेत्र महत्त्वाचा आहे, आणि मला वाटतं सेमीकंडक्टर इंडस्ट्री ज्याप्रमाणे इंडियामध्ये येत आहे, चिप्स इंडस्ट्री ज्याप्रमाणे इंडियामध्ये येत आहे, आम्हाला ऑलरेडी त्याचे फिलर्स इंडस्ट्रीकडून मिळत आहेत, ती त्याच पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये पण जॉब्स वाढणार आहे. आणि मी ऑलरेडी यावर्षी पाहतो आहे आमच्या काउन्सिलिंग राऊंड्समध्ये की इलेक्ट्रॉनिक्ससाठी मुलांचाही डिमांड वाढत चालला आहे. अच्छा. तिसरं, मॅन्युफॅक्चरिंग हा आपला इंडियाचा मेन जॉब क्रिएटर असणार आहे, असं आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतच आहे, आणि त्यावरती गव्हर्नमेंटचा खूप मोठा फोकस आहे.
ओके. आमच्या इथल्या मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल इंजिनियर्सला मी इनफ इंटर्नशिप्स आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहतो आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये पण जॉब्स आहेत आणि असणार आहेत. ओके. सिव्हिल इंडस्ट्री अशी आहे ज्यामध्ये असं आपल्याला एक धोरणं असते ती या इंडस्ट्रीच्या मुलांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज नसावेत. पण आय वुड ऑल्सो कमेंट ऑन दॅट की इफ यू लुक दॅट द ॲनालिसिस ऑफ द नंबर ऑफ जॉब्स पोस्टेड फॉर सिव्हिल, द हायेस्ट आर ऑफ कन्सल्टन्सी कंपनीज. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनियर्सला कन्सल्टन्सी कंपनीज, ऑफकोर्स मेन सिव्हिल इंडस्ट्रीज आहेतच, आणि गव्हर्मेंट जॉब्स इथं ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे इफ यू हॅव अ पॅशन टुवर्ड्स कम्प्युटिंग ऑर सिव्हिल ऑर मेकॅनिकल, you will end up getting a good job is my confidence on it, because we are right now poised in a very very good situation. Pune is growing, India is growing, and it's the right time to become an engineer right now. ओके. सर, आमच्याकडे बऱ्याचदा ग्रामीण भागातली मुलं येतात आणि त्या मुलांचं असं असतं की गोंधळलेले असतात, ते शहरात आलेले आहेत, मार्क काही पर्सेंटाईलमध्ये कमी पडलेले आहेत, पण त्यानं इतके वर्ष त्यानं किंवा त्याच्या अख्ख्या घरानी स्वप्न बघितलं इंजिनियर व्हायचं. त्या मुलानं आत्ताच्या सिच्युएशनला काय करायला हवं की त्याची आर्थिक परिस्थिती ही फारशी ठीक नाही आहे? आय थिंक सो देर इज स्पेस. बरं, CET मार्क्स चांगले नाही आहेत, त्याच्यामुळे जे मेरिटवरती ॲडमिशन्स नाही मिळू शकतात ते नाही मिळू शकतात, त्याला नो वन कॅन हेल्प करता येत. आणि इट्स फेअर बिकॉज समवन हू हॅज डन बेटर इन CET हॅज गॉट इज ॲडमिशन. ते म्हणतात ना, इट्स अ कॉम्पिटिशन बिटवीन देम. whoever has done well in CET, that's the choice. And whoever has not done even by a 0.001 percentile will miss out on a seat. No one can help that because it is unfair to the other child then. Obviously. But coming to Pune, focus on foundation skills, get into a decent college, a private university if possible. There are enough scholarships available of government, of private विद्यापीठ. आमच्या विद्यापीठामध्ये पण आम्ही स्कॉलरशिप स्कीम्स फायनान्शियली डिस्ट्रेस्ड मुलांसाठी किंवा मेरिटोरियस मुलांसाठी राबवतो. आणि मला माहीत आहे ते, कारण बऱ्याच जणांना याचीच माहिती हवी असते आणि ती नसते त्यांच्याकडे. नाही तर आमच्या वेबसाईटवरती आमची माहिती आहे, आणि मला हे पण माहीत आहे की नॉट ओनली यस, सरळे प्रायव्हेट विद्यापीठ पुण्याचे हे जाणीव राखून की बाबा फायनान्शियली चॅलेंज्ड मुलांना पण आपण संधी द्यायला पाहिजे, त्याप्रमाणे ते पण त्यांच्या इथं स्कॉलरशिप स्कीम्स फायनान्शियली असं जे डिसप्रिव्हिलेज्ड मुलं आहे त्यांच्यासाठी चालवत आहेत. सो every university has this information on their website. The student has to of course do his research bit of finding which is relevant to them. पण it is there. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तो सिस्टम गायब आहे. We have, all of the universities also have it. It's only a matter of students doing enough research and then finding their sweet spot. ओके. सर, ॲडमिशन प्रोसेस आता सुरू झालेले आहेत. प्रत्येक वर्षी काही ना काही बदल होत असतात, तर या वर्षीचे बदल आतापर्यंत जे आम्हाला समजलं आहे, खरं तर ॲडमिशन ब्रोशर बाहेर नाही आलं आहे, तर मी जे म्हणणार ते माझ्या आत्ताच्या नॉलेजवरती आहे. आणि ऑनेस्टली वी शुड नॉट कमेंट टिल द गव्हर्मेंट GR अँड गव्हर्मेंट ब्रोशर इज आउट, विच वी शुड एक्सपेक्ट एनी टाईम नाव. पण जे आम्हाला आतापर्यंतच्या मीडिया रिपोर्ट्सवरनं आणि आमचे जे गव्हर्मेंटमध्ये मित्र आहे त्यांच्यापासून समजलं आहे की जसे कॅप राऊंड्स दरवर्षी होतात 3, तसे यावेळी 4 होणार आहे. मुलांवरती एक बंधन असणार आहे की त्यांनी जर चॉईस दिली आहे त्या पर्टिक्युलर सीटसाठी आणि त्यांना काहीतरी टॉप 3 टॉप 5 चॉईस मिळाली तर त्यांना ते घेणं बंधनकारक राहणार आहे. पूर्वी असं होतं की टिल लास्ट राऊंड मुलं त्यांच्या चॉईस मिळाल्यानंतर पण डिसिजन नाही देत होते. त्याच्यामुळे लास्ट राऊंडपर्यंत द एंटायर सिस्टम वॉज मोर ऑर लेस इन अ कन्फ्युजन स्टेट की बाबा मुलाला अलॉटमेंट झाली आहे पण तो घेत नाही आहे, तर माझी सीट आहे रिकामी आहे मला माहीत नाही आहे. हा कन्फ्युजन मिटवण्यासाठी गव्हर्नमेंटने हे एक प्रोएक्टिव्ह स्टेप घेणार असं आम्हाला आता तरी दिसतं आहे. आणि जे इन्स्टिट्यूशनल कोटा राऊंड असतो तो पण एक ट्रान्सपरंट पद्धतीने भरायचा नेहमीपासूनच नियम होता, पण यावेळी त्याची सिव्हिरिटी जास्त असणार आहे असं आम्हाला समजतं आहे. ज्याच्यामुळे मला वाटतं दॅट इज ऑल्सो नाईस बिकॉज institutes who are doing like us admissions purely on merit basis किंवा ज्या मुलांना आमच्याबद्दल शंका होत असते की इन्स्टिट्यूशनल तोटा काहीतरी वेगळ्या पद्धतीने भरतात, मेरिटला डावळून भरतात, ती भ्रम पण आता जाण्याची आता एक दिसणार आहे, कारण गव्हर्नमेंट त्यावरती अजून सिव्हिअर होत आहे. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल तोटा पण आता प्रत्यक्षात संस्थांनाही चांगलेच टॅलेंटेड आम्हालाही चांगलीच मुलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यामध्ये मेरिटला डोवाळून ऍडमिशन करण्याची कोणालाही असं इच्छा नसते. आणि त्याप्रमाणेच आम्ही करत आलो आहोत, पण तसा इम्प्रेशन नाही घडू शकलो आम्ही. इम्प्रेशन असं झालं की इन्स्टिट्यूशनल तोटा काहीतरी हे गडबड करतायत लोक,
पण बिकॉज द गव्हर्नमेंट वुड बी सिव्हिअर, आय होप दॅट दिस टाईम दिस मेसेज विल बी चेंज्ड. ओके. आणि सर या ॲडमिशन प्रोसेसशिवाय आता स्पॉट राऊंडचा कसा हे असेल? स्पॉट राऊंड मला वाटतं 3-4 वर्षापासून खूप स्टेबल झालं आहे प्रत्येक चांगल्या संस्थांमध्ये, वेअर इट इज एंटायरली ऑन मेरिट. स्टुडंट्स हॅव टू अप्लाय सेपरेटली टू अ कॉलेज वेअर दे वॉन्ट टू अप्लाय फॉर अ स्पॉट राऊंड. ओके. ते सगळ्या कॉलेजेसची त्या स्पॉट राऊंडबद्दलची माहिती पेपरमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईट्सवरती असतेच. अच्छा. आणि स्पॉट राऊंड्स हे परत गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे ॲडमिशन्सचे टॅप राऊंड संपल्यानंतर 7-10 दिवसात जेवढं गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब करते त्या अवधीत करणं कॉलेजेसला बंधनकारक असतं. ओके. आमच्या इथं आम्ही एक खूप ट्रान्सपरंट पद्धतीने ते करत आलो आहोत, VIT ज्यामध्ये आणि VU VIT आणि VU दोन्ही ठिकाणी. ओके. प्रायमरली VIT बिकॉज त्यामध्ये ते रूल्स जास्त ॲप्लिकेबल आहेत ते. ओके. ज्यामध्ये आम्ही सगळे आमचे वेकन्सीज आमच्या वेबसाईटवरती आणि जर कॅम्पसवरती तुम्ही आलात तर एक मोठ्या डॅशबोर्डवरती दाखवतो. सगळ्या पालकांना त्यांच्या मेरिटप्रमाणे ॲडमिशन्सची अलॉटमेंट होते, कॅन्सलेशन्स ऑन द स्पॉट होतात. ओके. जर कोणाला त्या फीस भरण्यामध्ये संधी पाहिजे, वेळ पाहिजे, तेही आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. ओके. तर अशा प्रकारे खूप ट्रान्सपरंट आणि सॉलिड प्रोसेस अशी आमच्याकडे आणि प्रत्येक चांगल्या कॉलेजमध्ये बसली आहे. ओके. त्याच्यामुळे त्याबद्दल तर मला असं एक इनफॅक्ट रिक्वेस्ट करायची आहे सगळ्या पालकांना की त्याबद्दल त्यांनी विश्वास ठेवावा. ती ए टॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्पॉट राऊंड किंवा ए टॅप राऊंड, ई टॅप आफ्टर क्लॅप असं म्हणतो त्याला, त्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी आहे. तुम्ही फक्त योग्य वेळेस सगळ्या तुमच्या ज्या संस्थांमध्ये तुमची इच्छा आहे तुमच्या मुलांनी प्रवेश द्यावा त्याचं तुम्ही वेबसाईट पाहत राहावं आणि ज्यावेळी त्या वेबसाईट्सवरती त्या ए टॅप राऊंडचं ॲप्लिकेशन प्रोसेस चालू होईल तिथे अप्लाय करावं. आय एम व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट अँड शुअर दॅट एव्हरी वन डज दिस प्रोसेस एक्झॅक्टली ऑन अ मॅनर दॅट गव्हर्नमेंट वॉन्ट्स अस टू डस, which is very very student centric, student focused and a very transparent manner. ओके. सर बऱ्याचदा असं होतं की राऊंड्स जसे वाढत जातात तसं तसं मेरिट वाढत जातं किंवा सुरुवातीला मुलं ॲडमिशन घेत नाहीत आणि मग शेवटच्या राऊंडला एकदम हे राहतं की रश राहते. तर हे कशामुळे होतं की सिस्टीम की काय? आपल्या सिस्टमचा मी थोडंफार दोष देईल, ऑल्दो माय गव्हर्नमेंट फ्रेंड्स विल नॉट अप्रिशिएट मी सेइंग दिस, की जेव्हा तुम्ही अति स्टुडंट सेंट्रिक व्हायला जातात ना, अतिचा अर्थ म्हणजे जसं आता होतं की तुम्ही फर्स्ट राऊंडला मला COEP पाहिजे, हो, मी COEPचं नंबर 1 प्रायोरिटी दिली, हो, मला COEP मिळालं पण तरी मी देत नाही कारण मला दुसऱ्या राऊंडमध्ये पाहायचं आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये पाहायचं, काय होणार? दिस स्टेट ऑफ कन्फ्युजन विल गो अवे दिस इयर. ओके. त्याच्यामुळे हेच रिफॉर्म गव्हर्नमेंटने आणलं आहे, ज्याच्यामुळे जर मला त्या एक्झॅक्ट रूल माहीत नाही कारण तो पब्लिश व्हायचा आहे, पण समजा फॉर एक्झाम्पल 3 चॉईसचं गव्हर्नमेंटने जर बंधन लावलं आणि मला माझ्या 3 चॉईसवरती एखादं कॉलेज मिळालं तर मला ते घेणं बंधनकारक असणार आहे. दिस विल अरेस्ट दिस इशू ऑफ स्टुडंट्स फ्लोटिंग अराउंड, कॉलेजेस इन कन्फ्युजन आणि मग शेवटच्या 3 दिवशी पूर्ण गर्दी व्हायची. अच्छा. सर जसं की COEP, PICT, VIT हे सगळे टॉपचे कॉलेजेस आहेत, तर बऱ्याचदा असं होतं की हे कॉलेजेसमध्ये नाही मिळालं पर्सेंटाईलनुसार ॲडमिशन, तर मग काय करायचं? तर मग बाहेर कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं का किंवा महाराष्ट्राबाहेर ॲडमिशन्स घ्यायचे का असं होतं. तर त्याच्याऐवजी त्यांनी इथल्याच विद्यापीठांमध्ये जे हे प्रायव्हेट विद्यापीठ तयार झालेत आणि तुम्ही जसं म्हणता तसं खूप फॅसिलिटी किंवा चांगलं एज्युकेशन देत आहेत, तर इथेच त्यांनी ॲडमिशन घ्यावी म्हणून काय करायला हवंय किंवा तुम्ही संस्था म्हणून काय करता अशा पद्धतीने? ऑफकोर्स एव्हरीवन्स प्रमोटिंग देमसेल्स, आम्ही पण प्रमोट करतो स्वतःला कारण रीच आउट होणं आवश्यक आहे. तर आमच्या विद्यापीठाचं पण रीच आउट आहे, प्रत्येक विद्यापीठाचं रीच आउट आहे, ज्यामध्ये आवर ऑब्जेक्टिव्ह इज ओनली टू मेक स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अवेअर अबाउट अस. फायनली इट इज देअर डिसिजन, देअर चॉईस अँड ऑफकोर्स मेरिट. जर COEP, PICT, VIT नाही मिळालं, आय वुड रिकमेंड, अँड दिस इज माय पर्सनल व्हेरी स्ट्रॉंग रेकमेंडेशन, डोंट गो आउट ऑफ पुणे. I say I have in my entire half an hour, 1 hour spoken not about Pune because I think this is the right place to be. आपण जसं म्हणतो की एक पर्टिक्युलर माणसाच्या सक्सेसमध्ये, एक बिझनेसच्या सक्सेसमध्ये व्हॉट ऑल कॉन्ट्रीब्युट्स. तर मला असं एक अनुभव आहे आणि मला असं खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे की द सिटी ऑर दॅट कम्युनिटी ऑर दॅट इकोसिस्टम कॉन्ट्रीब्युट्स अ लॉट. वी हॅव अ लॉट ऑफ अप्रिसिएशन अबाउट सिलिकॉन व्हॅली. आपल्याला वाटतं बाबा तिथे ॲमेझॉन झालं, जेफ बेझोस, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, ॲलन मस्क यांच्याबद्दल आपल्याला खूप कौतुक वाटतं. दे हॅव बीन ग्रेट एंटरप्रेन्युअर्स, रिअल विजनरीज, पण
ते सिलिकॉन व्हॅलीचं जो पूर्ण इकोसिस्टम आहे, जिथं त्यांना फंडिंग मिळालं, जिथं त्यांना टॅलेंट मिळालं, जिथं त्यांना मार्केट मिळालं, जिथं त्यांना नॉलेज मिळालं, या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या सक्सेसमध्ये आहे. तसं पुणे हा एक स्ट्रॉंग इकोसिस्टम प्रोव्हाइड करणारी सिटी आहे. इंडस्ट्रीज खूप आहेत, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो कंपोनंट, इंजिनिअरिंग, आय टीमध्ये आय टी सर्व्हिसेस, आय टी प्रोडक्ट, फायनान्शियल सेक्टर जो मुंबईचा आहे त्याचं मोरॉलेस एंटायर बॅक ऑफिस इज इन पुणे नाव. So like the company like Barclays Bank itself has about 5,000 people in Pune. Credit Suisse has 5,000 people in Pune. So पुणेचा इकोसिस्टम हा फायदेशीर आहे, खूप ग्रोईंग आहे. त्याच्यामुळे मुलांनी जर PICT VIT नाही मिळालं तर प्रायव्हेट विद्यापीठाकडे लक्ष द्यावं आणि पुण्यात राहावं. आय स्ट्रॉंगली रिकमेंड एव्हरीवन टू वर्क इन पुणे, स्टडी इन पुणे, बिकॉज द इकोसिस्टम विल बी कंड्युसिव्ह फॉर यू. इट विल हेल्प यू इन युअर ग्रोथ. ओके. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात किंवा इतके इंजिनियर्स घडताना तुम्ही बघितलेत. एक ट्रेंड असा होतोय की अगदी 8वी-9वी पासूनच मुलाला किंवा मुलीला इंजिनियर करायचं आहे आणि त्याला आता तर CS करायचं आहे किंवा त्यातलेच कुठले रिलेटेड ब्रँचेस आणि मग MS साठी बाहेर पाठवायचं आहे आणि तिथे जॉब मिळाला तर चांगलंच आहे. तर ही एक अशी सरळ रेष तयार व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुलांना बसवायचं असं चाललंय. तर एकूण आत्ता जी काही डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपण करतोय किंवा इंडस्ट्री वाढतीये त्या दृष्टीनं हे बरोबर आहे का हा मार्ग, असं वाटतं तुम्हाला? सी इट इज अ सिस्टम दॅट इज वर्क फॉर मेनी इयर्स फॉर मेनी पीपल, नॉट ओनली फ्रॉम पुणे बट अक्रॉस इंडिया. त्याच्यामुळे 8वी-9वीमध्ये चांगलं शिक्षण, इंग्लिश सायन्स मॅथ्सचं करा, त्याच्यानंतर 11th-12th चांगलं करा, कम्प्युटर इंजिनियर किंवा मेकॅनिकल किंवा कुठलं इंजिनिअरिंग करा, BTech झाल्यानंतर 1-2 वर्ष जॉब करा, मग MSला इथे ॲडमिशन मिळतं US मध्ये आणि US इज अ larger market than ours, so they have of course opportunities over there, and so far at least US has been a very integrating society, so they welcomed people from everywhere in the world. त्याच्यामुळे that was a very clear cut success formula. तो सक्सेस फॉर्म्युला आज पण आहे का? तो हा आहे, बिकॉज स्टील opportunities in US are there. US is still the largest economy in the world. It is still the place where innovation is appreciated. It's still a place where jobs are high-paying jobs. Value of talent is very, very high over there. Okay. We have seen so many success stories of us Indians becoming CEOs of global companies. आणि ते आपण त्याच्याबद्दल खूप आपण कौतुक. दॅट आय थिंक सो अपॉर्च्युनिटी इज नॉट लॉस्ट. जेव्हा इंडियाची अपॉर्च्युनिटीज वाढत आहे, सो स्टुडंट्स नाव हॅव अ चॉईस. Either they do the same track which was so far successful and which I think will still be successful. But now they can also work in India. They can think of other countries like Singapore and Middle East where there are also opportunities which are rising. Yes. Europe is now, I'm sure, going to open up because of their aging population issues where they want human talent to come in. Nuttach, we had a collaboration with a few German universities and we were honored with the presence of the Consul General from Germany in India. Okay. He mentioned to us that if a student completes his undergraduation from Europe or post-graduation from there, he has a work visa for some 2 years which is issued to him. So he has 2 years to find a job. Work visa means not a work visa but something they call it which will enable him to search for a job after his graduation without having a job in Europe. Okay. So they are opening up. Japan is big time opening up for us. The challenge happens in Japanese language, but every year आमच्याकडे जॅपनीज कंपनीचं डेलिगेशन येतो जे म्हणतो की आम्हाला तुमची मुलं पाहिजे, व्हेरी व्हेरी हेवी पॅकेजेस, पण जॅपनीज लँग्वेज पाहिजे. तिथं आपली मुलं थोडी कमी पडतात तो लँग्वेजमध्ये. सो आपल्या मुलांना अपॉर्च्युनिटीज आता फक्त तो एक ट्रॅक असून अजून तयार होत आहेत. अच्छा. सो दे शुड, आणि ते मुलं मिळवत आहेत अँड दे आर स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट दे. सो मला वाटतं मुलं आर स्मार्ट इनफ अँड दे आर डुईंग दे आर स्टडी वेल, दे आर रिसर्च वेल. Okay. Of course, language is a barrier which they want to overcome, which they should overcome. Okay. ग्रामीण विद्यार्थ्यांना आज पण मला वाटतं इंग्लिश लँग्वेज स्पोकन रिटनमध्ये काम करणं आवश्यक आहे बिकॉज दॅट रिमेन्स द युनिव्हर्सल लँग्वेज ऑफ बिझनेस. आणि जसं जर्मन आहे, फ्रेंच आहे, जॅपनीज आहे, असे जर तुम्ही स्किल्स मिळवले तर तुम्हाला त्या देशांमध्ये पण अपॉर्च्युनिटीज मिळणार. ओके. And India still happens to be the largest place of opportunities also. So that's a good thing for India, for the students right now. इंजिनिअरिंग पेक्षा वेगळं तुम्ही काही फील्ड निवडलं तर काय, म्हणजे तुम्ही आता एज्युकेशन क्षेत्रामध्ये असता सतत, तर त्याचं काय आहे भवितव्य? किंवा मला तर वाटतं की आता हे प्रत्येक फील्ड हा त्या मानाने आता त्याचा इम्पॉर्टन्स घडवत आहे.
आमच्याकडे फार्मसी कोर्स आहे आणि फार्मसी कोर्समध्ये झालेल्या विद्यार्थ्यांना काय अपॉर्च्युनिटीज, तर आम्हाला वाटतं फार्मासिस्टमध्ये जॉब किंवा फार्मसी जो आपलं शॉप असते, स्टोअर असते, त्यामध्ये जॉब. आत्ता याच विद्यार्थ्यांना बिकॉज द फार्मा इंडस्ट्री इज ग्रोईंग, तिथेही जॉब्स मिळतात, जसं इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर्सला मिळतो. ओके. आमच्या इथं जर्नलिझम कोर्स आहे. हो. आम्ही आमच्या जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना विचारतो तुम्हाला कुठल्या न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्ही चॅनलमध्ये जॉबसाठी प्रयत्न करायचा आहे, आणि 30 विद्यार्थ्यांमध्ये 2 विद्यार्थी हात वर धरतात. तर 28ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे. सो इट्स अ अपॉर्च्युनिटी फॉर देम. दे सी इट ॲज अ फील्ड वेअर दे विल ग्रो देअर करियर. वी हॅव स्टुडंट्स हू आर डुईंग ॲनिमेशन, दे हॅव स्टुडंट्स हू आर डुईंग फॅशन डिझाईन. So everyone's doing their stuff and they are reasonably success in whatever they are doing. They know their scope well, they know their demands well, they know their aspirations well, their passion well. So all these careers have their own limited but focused career growth. ओके. सर, बराच वेळ आपण आता बोलतोय आणि आपण सुरुवात अशी केली होती की आपला VITचा प्रवास की 1983 पासून कसा झाला. तर एक कॉलेज, त्यानंतर स्वायत्त संस्था आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आता याच्या पुढे काय? आम्ही आम्हाला असं तुमच्यासारखे आमचे मित्र आणि इतर जे वरिष्ठ आपल्या समाजाचे आमचे मित्र आहेत ते नेहमी म्हणत असतात की तुम्ही जर चांगलं काम करतायत तर त्या चांगल्या कामाचं इम्पॅक्ट वाढवण्यासाठी तुम्ही तुमचं स्केल वाढवा. आज आमचं विश्वधर्माचं टोटल स्टुडंट स्ट्रेंथ हे 30,000 विद्यार्थ्यांचं आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही 10,000 विद्यार्थी होतो. तर आम्ही हे 30,000 झालो विथ दॅट थॉट की जर आम्ही चांगलं काम करतोय तर हे चांगलं काम जास्त लोकांपर्यंत पोचलं, म्हणजे जास्त लोकांवरती आम्ही त्या चांगल्या कामाचा इम्पॅक्ट आणू शकलो तर आपल्या सोसायटीचा ग्रोथ जास्त होईल. तर ऑफकोर्स विजन ग्रोथची आहेतच ती. आज आमचं नंबर ऑफ स्टुडंट्स आमच्या संस्थांमध्ये वाढले पाहिजे. दर्जा, क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. त्याच्यामुळे नॅशनल ॲक्रेडिटेशन्समध्ये लाईक आमच्या इथं A++ नॅथची ग्रेड तिसऱ्यांदा आम्हाला मिळाली आहे. पण इतर इंटरनॅशनल टाइम्स आणि इतर सर्व्हेमध्ये पण तुम्ही एकदम टॉप मध्ये. टाइम्सने तर आम्हाला एक हाँगकाँगमध्ये बोलवून एक अवॉर्ड दिलं होतं ग्लोबल लेवलचं. तर अशा अवॉर्ड्स मिळवत राहणं, अशा ॲक्रेडिटेशन्समध्ये टॉप ग्रेड मिळवत राहणं आणि त्याच्यावरती स्वतःला चॅलेंज करून त्याच्यापेक्षाही बरं करणं, कारण आम्ही जे चांगलं काम करणार त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट मुलांवरती आणि सोसायटीवरती होत आहे हे आम्हाला दिसतं आहे. फॅमिलीजवरती होत आहे ते आम्हाला दिसतं आहे. तर आम्हाला तो मोटिवेशन आहे की आम्ही चांगलं काम करत राहावं आणि जास्त मोठं काम करत राहावं. ओके. पण सर, स्ट्रेंथ वाढवण्याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो की खूप गर्दी, असं काही वाटतंय? क्वालिटी चॅलेंजेस प्रत्येक गोष्टीमध्ये असतात. म्हणजे हे असं मी कुठल्याही प्रवासाला सोपं प्रवास म्हणणार नाही. जर आम्ही 10 ते 30 झालो त्यामध्ये चॅलेंजेस होते. आम्ही जर उद्या 30 ते 50 झालो त्यामध्ये चॅलेंज असणार आहे. बरोबर. चॅलेंज सर्वात मोठा हाच आहे की हाऊ डू यू इन्क्रीज क्वालिटी वाईल इन्क्रीज इन व्हॉल्यूम. ओके. आणि तो चॅलेंज आम्ही स्वीकारतो. तिथे आम्ही आय डोंट हॅव एन आन्सर ते आम्ही कसं करणार ते. कारण इट्स अ जर्नी दॅट वी आर ऑल इन टू. पण वी हॅव दॅट फोकस दॅट वी विल कीप ऑन ग्रोईंग क्वालिटी वाईल ग्रोईंग दॅट व्हॉल्यूम ऑल्सो. ओके. अदर साईडला सर एकच प्रश्नाचा शेवटचा पण घेऊ की अदर साईडला स्टुडंट पुढे पण असं चॅलेंजेस आहे की इंजिनिअरिंग, त्यातली स्पर्धा आणि 4 लाख प्लस प्रत्येक वर्षी CET आणि 99.4576 असं मोठं डेसिमल असलेलं पर्सेंटाईल. तर त्याच्या पुढे काय मग त्यांच्यासाठी? आय थिंक आज जे मी आमचे विद्यार्थी पाहतो, जे ॲल्युमनी आहे आमचे, त्यांच्याशी आमची जेव्हा भेट होते, त्यांच्याबद्दल वाचतो, विचारतो, दे ऑल पिवोटेड इन लाईफ. मी एक सिरीज चालवतो, एक यूट्यूब टॉक शो वेअर आय इंटरव्ह्यू माय ॲल्युमनी अँड आय वॉज सरप्राइज दॅट आउट ऑफ 13 पीपल दॅट आय इंटरव्ह्यूड सो फार, हाफ ऑफ देम स्टार्टेड समवेअर अँड हॅव राईट नाउ डुईंग समथिंग एल्स. ओनली बिकॉज दे केप्ट द आयज ओपन. मी नेहमी म्हणतो आणि मला असं वाटतं इनोव्हेशनला आपण खूप महत्त्व देतो, द्यायला पण पाहिजे. पण बिझनेस हे नेहमी इनोव्हेशनमधूनच होणं हे आवश्यक नाही आहे. बिझनेस हे अपॉर्च्युनिटीजमध्ये पण होऊ शकतं. मला संधी दिसते आहे की हे मी प्रोडक्ट जे आज चायनावरनं इम्पोर्ट करतो आहे ते इंडियामध्ये बनवू शकतो. याला तर इनोव्हेशन नाही पाहिजे. प्रोडक्ट येतो आहे, चायनावरनं बनवून येतो आहे, ते मी पाहतो, इथं वापरतो आहे, त्याला फक्त इंडिजिनाइज करायचं, ही मी एक अपॉर्च्युनिटी पाहिली. आणि असे विद्यार्थ्यांनी केलं आहे काम. आमच्या शेवटच्या पासिंग आउट सेरेमनीमध्ये आता जे मेमध्ये संपलं, रोहित तरणीत म्हणून आमचे एच विद्यार्थी आहे, 2006 सालचे पासआउट, ते आले होते. त्यांनी त्यांचं स्टेजवरती एक्सपिरियन्स शेअर केला
ती त्यांनी RFID टेक्नॉलॉजीवरती त्यांच्या बीचा प्रोजेक्ट केला होता. त्यावरती त्यांना NTU सिंगापूरमध्ये MS ॲडमिशन मिळालं. त्यावरती त्यांना सिंगापूर एअरलाईन्समध्ये जॉब मिळाला. हे सगळं करत असताना त्यांना समजलं की हे RFID टेक्नॉलॉजी ज्वेलरीज बिझनेसमध्ये आणू शकतात ते, आणि त्यांनी त्याच्यासाठी एक स्वतःचं बिझनेस चालू केलं. सो स्टुडंट्स आय थिंक ओनली नीड टू कीप दी आयज ओपन. ती कुठं संधी आहे, कुठं अपॉर्च्युनिटी आहे. an engineer tomorrow can become a journalist also. Why not? If he sees an opportunity and is passionate about that, why not? He might get into a legal field because legalities मध्ये आता टेक्नॉलॉजी खूप आली आहे, आणि IP and other things are of course there which are demanding knowledge of technology. त्याच्यामुळे डोंट थिंक टू लॉंग टर्मिश, कारण आज बदलत्या जगामध्ये आपल्याला पण माहीत नाही ती पुढच्या 5-10 वर्षात काय बदल होणार आहे. सो कीप आयज ओपन, be relevant and develop necessary skills as and when required. येस, थँक्यू सर. म्हणजे तुम्ही इतकंच मोठं तुमचं काम आहे की आम्ही परवा असं बोलत होतो की तुम्ही इंटेक बघता की एक छोटं गाव चालवता लिटरली, असं आहे. म्हणजे इतकी मुलं घडवणं पुढच्या दृष्टीनं हे खरंच ग्रेट काम आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. अग्रवाल सरांनी जसं आत्ता सांगितलं तसं तुम्ही डोळे उघडे ठेवा, संधी सगळीकडे आहेत. इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स आता सुरू झालेले आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशनची संधी बघत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नक्की बघा, तुम्हाला हवं तिथे ॲडमिशन मिळू शकेल. कॅप राऊंडमधून जे ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले आहे त्याच्यासाठी campusdekho.ai कडे काउन्सिलिंग सुरू आहेच. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही याच्या आधीही दिलेले आहेत. तुम्हाला त्यात काही अडचण असेल तर आमचा गुगल फॉर्म भरा. त्याशिवाय ज्यांनी CET दिलेली नाही किंवा ज्यांना कमी पर्सेंटाईल मिळाले आहेत आणि त्यांना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा पर्याय जर का हवा असेल तर त्यांनीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा. आणि त्याशिवाय आम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर इथे देतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.